जय भीम जय शिवराय गाईज. तर हे बघा चौकात इतकं छान असं डेकोरेशन केलं होतं ना आणि एवढी मस्त अशी तिथं रांगोळी काढलेली ना, असं वाटत होतं बघतच बसावं. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो फळवणीला. सो इष्टीमध्ये बसलं होतं आणि आमच्या मामी मम्मी पलीकडे बसलेल्या आणि मी आमच्या मम्मीला खर्चायला पैसे देत होते बघा. आणि तुम्ही पैसे असे बघितले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंट पण करा. आणि इथं बघा सगळेजण पोळ्याचा राडा चालू होता. आमच्या मामी पीठ वगैरे मळत होत्या आणि त्याच्यानंतर हे का नाही मी बघा खोबरं आणायला गेले होते. आणि त्याच्यानंतर आमच्या मामी इथं बाहेर भात घालत होत्या आणि मी छान असं मस्तपैकी एकानं पुरणपोळी बनवत होते. पुढे दाखवलेलंच आहे मी कसं पुरणपोळी वगैरे बनवले. फक्त व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळं. आणि छान अशी मी पुरणपोळी करत होती. आणि आपला एक नाही गावदेवाचा व्हिडिओ पण येणार आहे या सेकंड पार्टमध्ये, नक्की बघा. आणि अशी माझी पोळी फुगलेली आहे टंबाची, तुम्ही बघू शकता. आणि आपला गाव देवाचा व्हिडिओ आहे तो येणार आहे, सो नक्की लवकरच बघा तुम्ही. 10:30 वाजता तो अपलोड होईल. आणि त्याच्यानंतर मी भजी पण घेतले होते करायला आणि खूप छान झाले होते भजी बरं का. आणि त्याच्यानंतर असं मस्तपैकी भजी वगैरे बनवून झाल्यानंतर एक नाही बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू होता. मग इथं मामी ती सगळेजण आहे ना हळदी कुंकू लावून घेत होते त्या बांगड्याला वगैरे, काय त्यांचं ते रिच्युअल होतं ते सगळं वगैरे. आणि मला काय ह्यातलं माहीत नव्हतं, फक्त मी व्हिडिओ घ्यायचं काम करत होती. आणि आमची मम्मी बघा आली होती. परत आमच्या मामी वगैरे सगळ्याजण झाल्या होत्या. आणि आमची आजी आहे ना पलीकडे बसलेली. आणि परत ना ह्या आंटी आहेत आमच्या शेजारच्या मामी आहेत ना त्या, आणि परतून त्यांची मुलगी येते. आणि ह्या मला असं मस्तपैकी मामीच्या आमच्या ओटी भरत होत्या. आणि छान असं ओटी वगैरे भरून झाल्यानंतर एकाने आमचा यश रडायला लागला होता. इथं बघू शकता तुम्ही. त्याला शांत केलं ना आमच्या मम्मी बांगड्या भरा येतात बरं का. काही आमची मम्मी परीला बांगड्या भरत होती. आणि आमची मम्मीला म्हटलं हळू भरण. परीनं आमच्या बघा किती मोठ्या बांगड्या घातल्या होत्या. आणि असा दिवसाचा एंडिंग केला. चला बाय, भेटू उद्या.